संतोष कदम खुनाच्या गुन्ह्यातील 5G आरोपी अटक। दिनांक 7/2/2024 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत नमूद आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन आजपर्यंत फरार होता। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे सांगली जिल्हा भेटीदरम्यान नमूद गुन्ह्याचे फिर्याद मयताचे नातेवाईक यांनी त्यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत विनंती केली होती। सदर गुन्हा संवेदनशील असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी सर यांनी कोल्हापूर व सांगलीमधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावून सदर गुन्ह्यातील 5G आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित करून त्याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले होते। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील 5G आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर 5G आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कुरुंदवाड येथील वरील दाखल गुन्ह्यातील 5G आरोपी नामे सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार सांगलीवाडी हा कागल येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। माननीय वरिष्ठांचे आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्ह्यातील 5G आरोपीचा शोध घेण्याकरिता कागल पोलीस ठाण्यास हजर होऊन तेथील मदत घेऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे कागलमध्ये सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता तो नमूद पोलीस पथकास कागलमध्ये मिळून आला। लागलीच सदर आरोपीस ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यास माहिती देऊन सदर आरोपीस पुढील तपासकामी गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समय साळवे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांच्या ताब्यात दिला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी हे करीत आहेत।